गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यापैकी बऱ्याच ताईंनी मला कमेंट करून असं पाठवलं की ताई, जुलै 2024ची किशोरी बैठक यावरती व्हिडिओ बनवा. तर त्यांच्या या कमेंट विचारात घेऊनच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे किशोरी बैठक जुलै 2024. हा व्हिडिओ सर्वच आशाताईंसाठी किंवा अंगणवाडीच्या ताईंसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी या किशोरी बैठकीत कशी घ्यायची किंवा त्याचं प्रोसिडिंग वगैरे कसं लिहायचं आणि रजिस्टरमध्ये कशी लिहून ठेवायची किंवा आपलं जे काही वाउचर असेल त्याला देखील ही लिहून कशी द्यायची याबद्दलची माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या इतर जर आशा किंवा अंगणवाडी सेविका अशा काही मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत देखील या चॅनलची लिंक नक्की शेअर करा, त्यांना देखील या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा. तर बघा, सुरुवातीला मी या किशोरी बैठकीचा विषय लिहिलेला आहे. तर विषय असा आहे की मासिक पाळीबद्दल माहिती. म्हणजे आम्ही या महिन्यात जी काही बैठक घेतली होती त्यामध्ये हा विषय निवडलेला होता. तर किशोरी मुलींमध्ये साधारणतः 13 ते 16 दरम्यान मासिक पाळी सुरू होते. म्हणजे वयाच्या 13व्या ते 16व्या वर्षी याच्या दरम्यान या ज्या काही किशोरी मुली आहेत त्यांच्यामध्ये मासिक पाळीची सुरुवात होते. परंतु सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईल मुळे मुलींमध्ये 10 ते 11व्या वर्षीच मासिक पाळी सुरुवात होत आहे. त्यामुळे मुलींना याचा खूप त्रास होत आहे. अशा वेळी त्यांना याबद्दल माहिती दिल्यास त्यांच्यातील अनेक गैरसमज दूर होतील व होणारा त्रासही कमी करता येईल. तर अशा प्रकारे या विषयावरती आम्ही व्यवस्थित अशी माहिती त्या मुलींना दिलेली आहे. परंतु प्रोसिडिंगमध्ये आपण सर्वच गोष्टी लिहू शकत नाही. तर त्यातील काही महत्त्वाचेच मुद्दे किंवा त्याबद्दल सारांश मी यामध्ये लिहिलेला आहे. तर बघा, शरीरात होणाऱ्या मासिक व शारीरिक बदलास किशोरी मुली तयार होतील. मासिक पाळीमध्ये योग्यरित्या पॅड कसे वापरावे याचेही ज्ञानही किशोरी मुलींना देण्यात आले. तसेच योग्य आहार, रक्तवाढीसाठी बीट, पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश करण्याचा सल्लाही किशोरी मुलींना देण्यात आला व आशांना ही माहिती किशोरी मुलींना योग्यरित्या समजल्याची खात्री झाल्यावर मीटिंग समाप्त करण्यात आली. अशा प्रकारे आपण त्या मीटिंगचा सारांश या प्रोसिडिंगमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर ज्या काही किशोरी मुली उपस्थित असतील त्यांचे आपण नावं वगैरे लिहून घेऊन त्यांच्या साईन घेणार आहोत. त्यानंतर ज्या काही आशा स्वयंसेविका, ANM वगैरे असतील किंवा अंगणवाडीच्या ताई वगैरे असतील त्यांचे देखील स्वाक्षरी आपण या बैठकीस उपस्थित होत्या म्हणून घेणार आहोत. व शेवटी आरोग्य सेविकेची स्वाक्षरी घेऊन आपण हे प्रोसिडिंग कंप्लीट करणार आहोत. अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.